नमस्कार. सहकार क्षेत्रात एक असं पद आहे ज्याला खरं तर या संपूर्ण क्षेत्राचा कणा मानलं जातं आणि ते पद म्हणजे सहकारी संस्थांचे आयुक्त आणि निबंधक. मग हे पद नक्की काय करतं, सहकाराला कसं घडवतं? चला आज आपण हेच सविस्तरपणे जाणून घेऊया. बरं, सुरुवातच एका इंटरेस्टिंग प्रश्नाने करूया. विचार करा, प्रत्येक सहकारी संस्थेचा मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड असं कोणाला म्हणत असतील? कोण असेल बरं ती व्यक्ती जी या अख्ख्या चळवळीला योग्य दिशा दाखवते? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सहकारी संस्थांचे आयुक्त व निबंधक. हे काय आहे तर राज्य सरकारने नेमलेले एक सर्वोच्च अधिकारी आहेत. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे सहकार विश्वाचे एक प्रकारे हेड आहेत. म्हणजे संस्थेची नोंदणी करण्यापासून ते तिचं प्रत्येक काम कायद्यानुसार होते की नाही या सगळ्यावर त्यांचं नियंत्रण असतं. पण थांबा, हे एवढं मोठं काम एकटी व्यक्ती कशी करणार, बरोबर? तर यामागे ना एक भक्कम प्रशासकीय रचना आहे, म्हणजे एक पूर्ण सिस्टीम आहे जी राज्य पातळीपासून थेट तालुका पातळीपर्यंत काम करते. चला पाहूया ही रचना कशी आहे. ही रचना ना एका पिरामिडसारखी आहे असं समजूया. सगळ्यात टॉपला म्हणजे राज्यस्तरावर आहेत आयुक्त व निबंधक. त्यांच्या खाली येतात विभागीय सहनिबंधक जे डिव्हिजन लेवलला काम पाहतात. त्यानंतर जिल्हा स्तरावर येतात जिल्हा उपनिबंधक आणि मग सगळ्यात खाली ग्रासरूट लेवलला म्हणजे तालुका स्तरावर असतात सहाय्य निबंधक. या 4 स्तरांमुळे काय होतं की शासनाचं नियंत्रण थेट गाव पातळीपर्यंत पोहोचतं. आता निबंधक म्हणजे फक्त एक सरकारी बाबू किंवा प्रशासक असं अजिबात नाहीये. त्यांच्या भूमिकेला ना अनेक पैलू आहेत. म्हणजे ते एकाच वेळी इतक्या वेगळ्या वेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळतात की हे पद खूपच खास होऊन जातं. बघा, कधी ते एका नेत्याच्या भूमिकेत असतात, संपूर्ण सहकारी चळवळीला पुढे घेऊन जातात, तर कधी सरकार आणि सहकारी संस्था यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रतिनिधी म्हणून काम करतात. आणि हे ऐकून तर खूपच छान वाटेल. ते एका पालकाप्रमाणे संस्थांचं संगोपन करतात, त्यांना आधार देतात. इतकंच काय, संस्थांमध्ये काही वाद झालेच तर ते सोडवण्यासाठी मध्यस्थीही करतात. या पदाचं महत्त्व किती जुनं आणि खोल आहे हे आपल्याला एका गोष्टीवरून कळेल. 1928 साली म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी शाही कृषी आयोगाने म्हटलं होतं की निबंधक हा सहकारी चळवळीचा पाया आहे. विचार करा, पाया या एका शब्दातच या पदाचं सगळं ऐतिहासिक महत्त्व सामावलेलं आहे. ठीक आहे, तर मग आता थेट त्यांच्या कामाबद्दल बोलूया. निबंधक नक्की काय काय करतात? त्यांचं काम आपण सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी 3 मुख्य भागांमध्ये विभागू शकतो. समजा त्यांच्या कामाचे हे 3 आधारस्तंभ आहेत. आणि हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे. कल्पना करा की हे सहकार क्षेत्र म्हणजे एक मोठी स्पोर्ट्स लीग आहे. आता या लीगमध्ये निबंधकांची भूमिका काय? तर ते पहिले नियमपुस्तिका लिहितात, म्हणजे रूलबुक बनवतात. याला आपण म्हणू वैधानिक कार्य. मग ते पंचाची भूमिका बजावतात, म्हणजे रेफरिंग करतात. खेळ नियमांप्रमाणे चाललाय की नाही हे पाहतात. ही झाली नियंत्रणात्मक कार्य. आणि शेवटी ते टीमला कोचिंग देतात, म्हणजे संघांना जिंकण्यासाठी मार्गदर्शन करतात. याला म्हणूया विकासात्मक कार्य. सोपं आहे ना? चला तर मग पहिला आधारस्तंभ बघूया. वैधानिक कार्ये म्हणजे रूलबुक लिहिण्याचं काम. ही अशी कामं आहेत जी थेट कायद्यानेच निबंधकांना दिलेली आहेत. कोणत्याही सहकारी संस्थेच्या कायदेशीर अस्तित्वाचा हाच तर पाया आहे. यामध्ये काय काय येतं तर सगळ्यात पहिलं नवीन सहकारी संस्थेला रजिस्टर करणं, तिला अधिकृतपणे जन्माला घालणं. मग त्या संस्थेचे जे अंतर्गत नियम असतात म्हणजे बायलॉज त्यांना मंजुरी देणं. एवढंच नाही, समजा 2 संस्थांना एकत्र यायचंय किंवा एका संस्थेचं विभाजन करायचंय तर त्यावर देखरेखही निबंधकच ठेवतात. आणि हो, एखादी संस्था जर नीट चालत नसेल तर तिला कायदेशीररित्या बंद करण्याचं कामसुद्धा त्यांच्याच अखत्यारीत येतं. बरं, हे झालं वैधानिक काम. आता वळूया दुसऱ्या आधारस्तंभाकडे, नियंत्रणात्मक कार्य. आठवते ना पंचाची भूमिका, रेफरिंग. इथे निबंधक एकदम बारीक लक्ष ठेवून असतात की सगळं काही नियमात बसते की नाही. यामध्ये काय येतं तर संस्थांचं जे रोजचं कामकाज आहे त्यावर नजर ठेवणं, सहकार कायद्याचं पालन होतंय की नाही हे तपासणं, आणि सगळ्यात महत्त्वाचं दरवर्षी त्या संस्थेच्या हिशेबांची तपासणी म्हणजे ऑडिट व्यवस्थित होतंय की नाही हे पाहणं. कारण यामुळे आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसतो आणि गरज पडली ना तर सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना एका कडक प्रशासकाची भूमिकासुद्धा घ्यावी लागते. आणि आता येतो तिसरा आणि तितकाच महत्त्वाचा आधारस्तंभ, विकासात्मक कार्ये म्हणजे कोचिंग. हे काम फक्त नियंत्रण ठेवण्यापुरतं नाहीये, तर यामागे उद्देश आहे सहकार क्षेत्राला अधिक मजबूत बनवण्याचा, त्याचा विकास घडवून आणण्याचा.
या भूमिकेत निबंधक एका खऱ्या कोचप्रमाणे काम करतात. ते संपूर्ण सहकार क्षेत्राला लीडरशिप देतात. ज्या संस्था अडचणीत आहेत त्यांना मार्गदर्शन करतात, मदत करतात आणि त्यांची एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे, ते फक्त संस्थांची संख्या वाढवण्यावर भर देत नाहीत, तर त्यांची गुणवत्ता कशी वाढेल यावर जास्त लक्ष देतात. सरकारच्या ज्या चांगल्या योजना असतात त्या संस्थांपर्यंत पोहोचवून त्यांच्या विकासाला एक नवी गती देण्याचं कामही निबंधकच करतात. आता साहजिक आहे, एवढी सगळी महत्वाची कामं करायची म्हणजे मोठे अधिकार तर लागणारच, आणि निबंधकांना ते अधिकार दिलेले आहेत. पण म्हणतात ना, मोठ्या अधिकारासोबत मोठी जबाबदारी येते. चला तर हा बॅलन्स कसा साधला जातो ते पाहूया. निबंधकांना काही अधिकार तर जवळजवळ न्यायालयासारखे आहेत. म्हणजे त्यांच्या जबाबदाऱ्यांची व्याप्ती किती मोठी आहे याचा अंदाज आला असेल. सहकाराची जी मूळ तत्त्व आहेत त्यांचं पालन होतंय की नाही हे पाहण्यापासून ते संपूर्ण ऑडिट सिस्टीमवर देखरेख ठेवण्यापर्यंत त्यांच्या कामाचा आवाका प्रचंड आहे. तर या सगळ्या माहितीवरून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट होते. निबंधक हे पद म्हणजे खऱ्या अर्थाने सहकारी चळवळीचा आधारस्तंभ आहे, तिचा कणा आहे. थोडक्यात सांगायचं तर निबंधक हे सरकारी धोरणं आणि तळागाळात काम करणाऱ्या सहकारी संस्था यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्यामुळेच ही संपूर्ण व्यवस्था निरोगी राहते, जबाबदारीने काम करते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहकाराची जी मूळ तत्त्वं आहेत त्यांना ती कधीही विसरत नाही. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, निबंधकांचं सर्वात महत्त्वाचं काम कोणतं? सध्याच्या व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणं की सहकाराच्या भविष्याला एक नवा उज्ज्वल आकार देणं? वर्तमानाचं नियमन की भविष्याचा विकास? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?